आज आषाढी एकादशीचा महासोहळा पंढरपूरमध्ये मोठ्या भक्तिभावाने साजरा होत आहे। खरं तर आज पहाटे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सपत्नीक विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न झाली। या शासकीय महापूजेला वारकरी प्रतिनिधी म्हणून नाशिक जिल्ह्यातील कैलास उगले या दाम्पत्याला महापूजेला उपस्थित राहण्याचा मान मिळाला। त्यानंतर पहाटेपासून विठ्ठल रुक्मिणीच्या पदस्पर्श दर्शनाला सुरुवात झालेली आहे आणि आज एकादशी असल्यामुळे एकादशीच्या पर्वावरती चंद्रभागेचं स्नान करण्यासाठी आज चंद्रभागेच्या तीरावरती खरं तर मोठ्या प्रमाणात भाविकांनी गर्दी केलेली आहे। चंद्रभागेचं वाळवंट गर्दीने फुलून गेलेले आहे। आषाढीच्या या महासोहळ्यासाठी राज्यभरातून जवळपास 18 ते 20 लाख भाविक आज पंढरपूरमध्ये दाखल झालेले आहेत आणि पदस्पर्श दर्शनासाठी जवळपास 1 लाखाहून भाविक उभे आहेत। खरं तर गेल्या अनेक दिवसांपासून ज्या आषाढी यात्रेचं वेध लागतं तो आषाढी यात्रेचा सोहळा आज पंढरपूरमध्ये मोठ्या भक्तिभावाने साजरा होतो आहे। मठ आणि मंदिरांमध्ये भजन कीर्तन सुरू आहे आणि प्रत्येक ठिकाणी विठ्ठल नामाचा जयघोष सुरू आहे आणि खरं तर याच टाळ मृदंगाच्या गजराने विठ्ठल नगरी दुमदुमून गेलेली आहे। सर्वत्र दिंड्या पताक्यांचा गजर सुरू आहे। दिंड्यांच्या नगर प्रदक्षिणा सुरू आहे आणि भाविक देखील नगर प्रदक्षिणा करून विठ्ठल आज आषाढीची वारी पूर्ण करताना आपल्याला पाहायला मिळतात। आपण आता चंद्रभागेच्या तीरावरती आहोत। खरं तर आपण बघतोय की चंद्रभागेच्या तीरावरती भक्तीला उधाण आलेलं आहे। भाविक मोठ्या संख्येने चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये दाखल झालेले आहेत। विठ्ठल नामाचा जयघोष सुरू आहे। एकूणच बघतो की आज आषाढीचा सोहळा मोठ्या भक्तिभावाने उत्साहामध्ये आनंदाने साजरा होताना आपल्याला पाहायला मिळतोय। पंढरपूरमध्ये देखील सर्वत्र अशाच पद्धतीने वातावरण आहे। खरं तर आजचा हा सोहळा मोठ्या उत्साहाने भक्तिभावाने साजरा करण्यासाठी प्रशासन देखील युद्धपातळीवरती प्रयत्न करताना दिसत आहे।